मंचावर उपस्थित मेघराजजी आणि सुशांतजी आणि आमचे सर्व सहकारी, उपस्थित सर्व निर्माते बंधू भगिनी, पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की मी सांस्कृतिक कार्यमंत्री अशी जबाबदारी घेतल्यानंतर माझ्या विभागात असलेला चित्रनगरीचा पूर्ण म्हणजे फिल्म सिटीचा पूर्ण व्याप्ती बघितल्यानंतर या सगळ्यावर गेले वर्ष दीड वर्ष सातत्याने काम केल्यानंतर आज माझ्या आयुष्यामध्ये असा सुदिन आला की 500च्या वर निर्माते मला एकत्रित बघायला मिळाले. हा आणि त्यामुळे माझा पण आता उत्साह वाढलाय. खरंच आहे की मराठी चित्रपटाच्या विषयांमध्ये आपली परंपरा खूप मोठी आहे. बोलीभाषेत लिगसी ज्याला म्हणतो. आणि ही परंपरा इतकी मोठी आहे की त्यातला तेव्हापासून निघालेला कालपर्यंतच्या चित्रपटांवर संबंधित काही विषयांवर लिहायचं असेल तरी कित्येक वर्ष पुरतील इतका खजिना मराठी चित्रपटांचा आहे. मी काल परवा सुशांत एका नाव घेणार नाही का व्यक्तीने मला एका व्यावसायिक ग्रुपने एक टूल बघितलं पाहिजे तुम्ही असं म्हणून त्या टूलचं प्रेझेंटेशन करायला बोलवलं. AI टूल आहे आणि मी ते पाहिलं. ऑप्शन्स खूप. AI जनरेटेड हिरोज नायक, AI जनरेटेड नायिका, बॅकग्राऊंड म्युझिक, संवाद, पटकथा, लोकेशन, बॅकग्राऊंडचं लोकेशन सहित गाणी 7 मिनिटांमध्ये 2 तासाचा चित्रपट निर्माण. 7 मिनिटांमध्ये. मग ते प्रेझेंटेशन केलं. म्हटलं अरे पण ही बॅकग्राऊंड म्युझिक इथे या सीनला योग्य नाही वाटत, तू ह्या सीनला ठेवलीस तर किती योग्य वाटेल. त्या म्हणाला फक्त तुम्ही कॉफी पिया. कॉफी पियेपर्यंत दुसरा व्यक्ती मला बाजूला भेटला. तो म्हणाला बसलेला होता. तो म्हणाला की साहेब पण हे हिचं वय हिरोईनचं आणि तिचा पोशाख आणि ती ज्या पार्श्वभूमीवर दाखवले त्याच्यामध्ये कनेक्ट होत नाही. म्हणाल फक्त सँडविच खा तुम्ही. पूर्ण नायक नायिकांचे पोशाख बदलले. एवढं मोठं आव्हान आपल्या समोर आहे. पण त्या दिवशी मला असं वाटलं हे बघितल्यावर की होय सुविधाजनक जरूर ते आहे पण सुविधाजनक आहे याचा अर्थ विद्याजनक नाही. कारण AI म्हटलं तरी ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. ते आज जे जगामध्ये आहे, जे त्याचे ॲपेटाईट पोटामध्ये आहे त्या आधारावर उत्तम तो आपल्याकडे करून देईल. ते आवश्यकही असेल. मी काय तंत्रज्ञानाच्या विरोधात बोलत नाही कारण मी सांस्कृतिक मंत्री आहे पण IT मिनिस्टर पण आणि AI मिनिस्टर पण आहे. पण मनुष्य मेंदू जो आहे, बुद्धी जी आहे ती अमर्याद आहे. कथा निर्माण करणारा हा एक पात्र जे निर्माण करतोय ती बुद्धिमत्ता काय आहे म्हणायला गेलं तर त्याने निर्माण केलेली आहे स्वतःच्या बुद्धीतून. कृत्रिम बुद्धिमत्ता मशीन मधनं करते आणि ती बुद्धिमत्ता मनुष्याची काही कमी होऊ शकत नाही. एखादा सीन व्हिज्युअलाइज करणं आहे, एखादं गाणं उत्तम त्या परिस्थितीला काय असेल याचं मोजमाप मीटर करणं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आजही आपल्यासाठी फलदायी यशदायी असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि मी निर्मात्यांसमोर यासाठी सांगतोय की तुम्ही सगळे निर्माते या टूल आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या मोहात जरूर पडाल. मी त्याचा विरोधक नाही पण परंपरागत रिअल शूट आणि रिअल सिनेमा यातलं यश अबाधित राहणार आहे. ते मोजमापात कधीच कमी पडणार नाही हे माझं मत आहे.
आणि मग आज ज्या वेळेला आम्ही या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमधनं उभे आहोत त्यावेळेला असंख्य अडचणी आमच्या समोर आहेत. सन्माननीय अतिथींनी या ठिकाणी त्याचा उल्लेख केला की आमचं मार्केटिंग डिस्ट्रीब्युशन याचा मोठा चॅलेंज आहे. स्क्रीन मिळणं मोठा चॅलेंज आहे. स्क्रीन मिळाली तर प्राईम टाइम मिळणं, प्राईम शो मिळणं याचा मोठा चॅलेंज आहे. लायसन्स फीचा विषय आहे. या सगळ्या विषयातना राज्य सरकार म्हणून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्राताई पवार तो खाता आमच्याशी संबंधित असल्यामुळे आम्ही त्यात खूप काही करण्याचा विचार करून पुढे गेलेलो आहोत. मला सांगायला आनंद होईल की आज महाराष्ट्रातला, मुंबईतला किंवा राज्यभरचा आपला चित्रीकरणाचा व्यवसाय इथून जाताच कामा नये म्हणून सरकारी सगळ्या लोकेशन्स, सरकारी सगळी स्थळं ही मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तुम्ही इरिगेशनवर जा, PWD ला जा, पुरातत्वाला जा. ऑफकोर्स नियम पाळावे लागतील पुरातत्व असेल तर, पण त्याला आम्ही चार्ज करणार नाही. आणि आता एक दुसरा प्रयोग आम्ही करतो. आमच्या लक्षात आलं की आमचे निर्माते असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, एका ठिकाणच्या लोकेशनचे परवानगी घेण्यासाठी त्यांना त्या वेगवेगळ्या विभागांकडे जायला लागतं. कधी पोलीसकडे जा, कधी महानगरपालिकेकडे जा, कधी PWD कडे जा. तुम्ही स्थानं मोफत केली पण परमिशन साठी फिरणं, ही प्रदक्षिणा थांबवली पाहिजे. आणि म्हणून फिल्म सिटीच्या अंतर्गत वन विंडो, एक खिडकी योजनेमध्ये तुम्ही अर्ज करा. तुम्ही 10 ठिकाणी नका जाऊ. फिल्म सिटीची लोक 10 ठिकाणच्या परमिशन आणून तुम्हाला वन विंडोवर देतील. याची सुरुवात होणार. आमच्या गोरेगावच्या चित्रनगरीमध्ये आता टनेलचं काम चालू आहे, त्यामुळे अजून प्लॅटफॉर्म्स आणि लोकेशन्स कमी झाली. 2 महत्वाच्या गोष्टी आम्हाला तुम्हाला सांगायच्या आहेत. नाशिक आणि रामटेकची तर जागा ऍक्विजिशन पण झाली. नवीन चित्रनगरी महाराष्ट्रातच नाशिक आणि रामटेक मध्ये कोल्हापूर बरोबर आपण सुरू करतो आहोत आणि ती सुद्धा लोकेशन आहे. नितीन देसाई यांचा स्टुडिओ, दुर्दैवाने नितीन देसाई आपल्यामध्ये नाहीत, पण तो खाजगी माणसाच्या खिशात जाऊ देणार नाही. पहिल्यांदा पथदर्शी निर्णय आपण केला की NCLTतला सरकारी किंवा कर्जबाजारी व्यवस्थेतून तो राज्य सरकारने पैसे देऊन आपण घेतला आणि आता महाराष्ट्राचं सरकार म्हणजे तुम्ही, आम्ही त्याचे मालक आहोत. आणि आता ND स्टुडिओ सुद्धा तुमच्या सगळ्यांसाठी फ्री मराठी चित्रपटांसाठी करण्याचा निर्णय आपण. या असंख्य गोष्टी आपण यासाठी करतो, तरीही अजून बऱ्याच गोष्टी करायला लागतील. मला मोह होतोय पण मी नाव सांगणार नाही कारण ते होऊ दे. कालच मी एका प्रतितयश मोठा कॉर्पोरेट मल्टीनॅशनल ग्रुप आहे, भारतीय आहे, त्यांच्याबरोबर त्यांनी मला काल जेवणाची संधी दिली आणि मला आश्चर्य वाटलं, सगळ्यांची याचं आश्चर्य वाटलं, मला आनंद वाटला की त्यांच्याबरोबर सर्वसाधारणतः व्यावसायिक कॉर्पोरेट ग्रुप असेल तर तो व्यवसायाची चर्चा करेल, फार तर राजकारणाची चर्चा करेल, धंदा सोडून काय बोलेल. पण त्या मोठ्या व्यक्तीने, मी नाव यासाठी सांगत नाही कारण ती रॉयल्टी त्यांची, त्यांना निर्णय करू द्या कारण तो निर्णय होणं अपेक्षित आहे. त्यांनी माझ्याशी अमराठी व्यावसायिक आणि मोठ्या कॉर्पोरेट ग्रुपने मराठी सिनेमांच्या अडचणीवर माझी चर्चा केली. आणि ज्या टूलचा तुम्ही उल्लेख केलात, मला तुमचं टूल माहित नाही, त्यांचं टूल यायचं आहे. ते म्हणाले की मी स्पेस आमच्या OTTवर मराठी सिनेमाचा निर्माण करून व्यावसायिकरित्या चालवण्याच्या भूमिकेचं पाऊल मी उचलणार. हे काल त्यांच्या माझ्या बैठकीत ठरल्यापासून मी अनाऊन्स करत नाही नाव, त्यांना ते महत्व आहे. सांगण्याचा मुद्दा, तुझ्या जेवताना आम्ही मराठी सिनेमाचा विचार करतो, तुम्ही काय करणार. पण मित्रांनो,
या असंख्य अडचणीतना सुद्धा तुम्ही तुमची कल्पकता, नाविन्यपूर्णता ही टिकवून ठेवली आहे. म्हटलं तर धोकाही पत्करता आहे. निर्माता हा मराठी चित्रपटाचा तर विशेषतः, खरं तर आजकाल अन्य चित्रपटात हिंदीवाल्यांचे काही ना काही म्हणणं आहे, पण तो मी आजचा मुद्दा नाही. मराठी चित्रपटाचा निर्माता हा जर मी लायटर मोड मध्ये घ्या, जर शेअर मार्केटमधला ट्रेडर झाला तर त्याच्या एवढा सक्सेसफुल कोणीच होऊ शकत नाही. कारण इतका धोका घेणारा दुसरा कोणी असूच शकत नाही आणि धोका घेऊन यशस्वी होण्याची ताकद अन्य कोणाला असू शकत नाही. एवढा धोका समोर घेऊन सुद्धा तुम्ही यशस्वीतेचा मार्ग स्वीकारता किंवा निर्माण करता. अर्ध्या शेअर मार्केटला जर कळलं तर तुम्हाला पहिले टॅप करतो. पण हा लायटर मोड मधला विषय. पण ह्या धोक्यातनं सुद्धा तुम्ही या निर्मिती व्यवसायात पाय रोवून उभे आहात. मी एवढंच सांगेन की सरकार तुमच्याशी संवाद करेल, महामंडळ आपल्या पद्धतीने करेल. पण ज्या ज्या तुमच्या सूचना असतील, आम्ही जे आम्हाला सुचतं तिथं करतोच आहोत. 100% याच्यावर यशस्वी मार्गाने तोडगा आम्ही काढू, म्हणजे काढूच. मला जास्त वेळ घ्यायचा नाही, कारण मी अनाहूतपणे आलेला पाहुणा आहे आणि अनाहूतपणे आलेल्या पाहुण्याला घरामध्ये तेवढंच मिळतं जेवढं घरात उरलेलं असतं त्यावेळेला. त्यामुळे मी जास्त काही आपल्याकडनं घेण्याची अपेक्षा नाही. तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की मी तुमच्या बिरादरीचा माणूस आहे, मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. आणि मी का म्हणतोय, केवळ मंत्री किंवा सांस्कृतिक मंत्री म्हणून नाही, मी सुद्धा असाच एकदा नाही दोनदा पोळलेला निर्माता आहे. मी 2 सिनेमा आणि अजून माझे पैसे रिकवर झालेले नाही. त्यामुळे त्या दुःखाची मला पूर्ण कल्पना आहे. आपण हा संवाद चालू ठेवूया आणि त्यातनं येणाऱ्या योग्य सूचनांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न मंत्री म्हणून माझा असेल एवढा आश्वासित करतो आणि आपल्याकडनं पुढे कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, तुम्ही आलात आणि अतिशय महामंडळाच्या वतीने हा एक चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवला होता. पण तुमच्या अनाहूतपणे आल्याने आम्हाला श्रीखंडपुरीचं जेवण मिळालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पुन्हा एकदा मी चित्रपट महामंडळाच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.